नमस्कार, जनक्रांती न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जनक्रांतीच्या वाटघाट या विशेष प्रोग्राममध्ये आज आपले गेस्ट आहेत सचिन कल्याण शेट्टी, जे आमदार अक्कलकोटचे आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत। गेली 5 वर्षे ते सध्या अक्कलकोटमध्ये नेतृत्व करतात। तर त्यांना विचारूयात की अक्कलकोटची स्थिती आजची आणि भविष्यातला त्यांचा ब्लूप्रिंट। साहेब नमस्कार। साहेब, गेल्या 5 वर्षात आपण नेतृत्व करताय। गेल्या 5 वर्षापूर्वीचा अक्कलकोट आणि 5 वर्षानंतरचा अक्कलकोट काय फरक आहे? 5 वर्षापूर्वीचा अक्कलकोट, 5 वर्षापूर्वी वर्षानुवर्षे मागील 25-30 वर्षापासून उजनीचं पाणीची जी प्रतीक्षा होती ह्या टर्म मध्ये पूर्ण झाली। देगाव एक्सप्रेस ही सिंचन योजना ही फक्त लोकांना ऐकीव माहित होती, ती आज त्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली। तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला आणि ग्रामदैवत मल्लिकार्जुन जीर्णोद्धार, स्वामी समर्थांची पुण्यभूमी अक्कलकोटला लाखो भाविक यायचे, पण इथले रस्ते नीट नव्हते, स्वच्छता नीट नव्हते। अक्कलकोटला 159 कोटीची भूमिगत गटर योजना मंजूर आहे, काम प्रत्यक्षात सुरुवात झालं। आज 75 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना काम सुरुवात झाली। 100 कोटीचे रस्ते शहरासाठी, त्याच्याही कामाची सुरुवात झाली। म्हणजे अक्कलकोट हे महाराष्ट्रातले एक प्रमुख तीर्थक्षेत्र असताना आणि खूप साऱ्या सुविधांपासून वंचित असणारे हे गाव आता बघितले तर खूप साऱ्या गोष्टी सुरुवात झाल्या। पुढच्या 2 वर्षात तुम्हाला बदललेलं अक्कलकोट शहर दिसेल। म्हणजे सिंचनाची व्यवस्था असेल, प्यायच्या पाण्याची व्यवस्था असेल, प्रत्येक गावात जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्यायच्या पाण्याचा शहर, तिन्ही नगरपालिकेमध्ये आज दुधनीला 52 कोटीची योजना, महिंदरीला 22 कोटीची योजना, अक्कलकोटला 75 कोटीची योजना, या सगळ्या कामाला सुरुवात झाली। म्हणजे प्यायच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा पाण्याचा प्रश्न, तीर्थक्षेत्र विकास म्हणून अक्कलकोटचं डेव्हलपमेंट, मल्लिकार्जुन मंदिर, बस स्टँड असेल, अक्कलकोटमध्ये 100 बेडची ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं। म्हणजे 100 कोटीची इमारत आहे। आता निविदा प्रक्रिया त्याची पूर्ण झाली, त्याच्याही कामाला आचरणानंतर सुरुवात झाली। 60 कोटी रुपयाची कोर्टाच्या बिल्डिंगची मान्यता मिळाली, 10 कोटी रुपयाची पोलीस स्टेशनची मान्यता मिळाली, काम निविदा निघाली। म्हणजे एक खूप वर्षापासून जो विकासापासून वंचित असलेला हा तालुका, पण निश्चितच येणाऱ्या 2 वर्षात ही जी कामं आता सुरू झालेली आहेत, एक बदललेला अक्कलकोट तुम्हाला आता दिसेल। नक्की साहेब, आज पाण्याचा सगळ्यात अक्कलकोट सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा होता। आता उजनीतलं पाणी आपण आणलेलं आहे, पण हा प्रवास, पाणी इथपर्यंत येण्यापर्यंतचा प्रवास किती अडथळ्याने कशा पद्धतीने आपण ते पार केलेत? केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावे आजपर्यंत ही योजना रखडली। कारण शेजार गावचे एक आमदार, शेजार तालुक्यातले, ज्यांची योजना, आमची योजना एकाच वेळेला मंजूर झाली आणि त्यांनी आमदार असताना 9 वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघात पाणी नेलं। आमचे नेते, काँग्रेसचे नेते त्या 10 वर्ष मंत्री होते, स्वतः मंत्री असताना 10 वर्षाच्या काळामध्ये 27 कोटी अक्कलकोटला आले। पण एखादा आमदार त्याच दरम्यान 150 कोटी नेऊन 9 वर्ष स्वतःच्या मतदारसंघात पाणी नेलं आणि 9 वर्षाने त्यांना पाणी मिळालं आणि आज आम्हाला जवळपास 29-30 वर्षे लागली। खरं तर राजकीय इच्छाशक्तीचा अभावच म्हणावा लागेल, कारण एखादा आमदार घेऊन जातो, मंत्री का आणला? राहिली गोष्ट प्रवास इथपर्यंत कसा आला। सगळ्यात मोठी अडचण जी सुप्रीमाची होती, जे सुधारित प्रशासकीय मान्यता ज्याच्यामुळे काम रखडलं होतं, ती फाईल फुटप होऊन सुद्धा कित्येक म्हणजे महिनोन ती फाईल रखडत राहिली। पण मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याला सुप्रीमा दिली, कामाला गती दिली। आताही या 2.5 वर्षामध्ये त्याला निधी भरघोस दिला आणि याचा परिणाम जो आहे आपल्या लक्षात आला की एकरूप उपसा सिंचन योजना पूर्ण झाली आणि देगाव उपसा सिंचन योजना तर अनाकलनीय वाटत होतं, की अशक्य वाटत होतं एवढी, आणि ज्या योजनेला कधी 5 कोटी 10 कोटीच्या पुढे निविदा निघत होते, 450 कोटी रुपये मंजूर करून त्याच्या कामाला सुरुवात केली। हा मास्टर स्ट्रोक देवेंद्रचे लागला। त्यामुळे अक्कलकोट तालुक्याच्या प्यायच्या आणि सिंचनाचा दोन्ही पाण्याचा प्रश्न आता जवळपास संपत आहे। नक्की साहेब, आता जसं की देवस्थान, स्वामी समर्थाची पुण्यनगरी असल्यामुळं आता भक्तांची संख्या वाढतीये। ज्या पद्धतीनं शिर्डीचा साईबाबा नगरचा भाग, शिर्डीचा भाग जसा सुधारला, त्याच पद्धतीनं आपण काहीतरी ह्या अक्कलकोट नगरीसाठी काहीतरी ब्ल्यूप्रिंट केली असेल, काय भविष्यात ते प्लॅन असेल आपले? ते सांगू साहेब, जे ब्ल्यूप्रिंट मी 5 वर्ष अगोदर माझ्या मनात होतं, जे जनतेला मी सांगितलं होतं,
त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अक्कलकोटचं बस स्थानक तुम्ही बघा गलिच्छ वाटत होतं. अक्कलकोटचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा नुसता मंजूर नाही केला, त्यातले जवळपास आता 250 कोटीच्या आसपास कामं प्रत्यक्षात सुरुवात झाली. हा ठीक आहे, त्याला रिझल्ट यायला आता कामं सुरू झाली. मगापासून म्हणतोय की पुढच्या 2 वर्षांमध्ये बदललेलं अक्कलकोट दिसेल. एक चांगला अक्कलकोट, एक उच्च दर्जाचं तीर्थक्षेत्र, चांगल्या सुविधा असलेलं तीर्थक्षेत्र, असा अक्कलकोट तुम्हाला येणाऱ्या 2 वर्षात दिसेल. आणि अक्कलकोट वासियांचं जे स्वप्न होतं की बाबा देशातील एक नामांकित तीर्थक्षेत्र कसं असायला पाहिजे, ते आदर्श तीर्थक्षेत्र आपल्याला बघायला पाहिजे. नक्कीच साहेब, आता पाण्याचा प्रश्न जवळपास आपण सोडवण्याचा जमा आहे. आता उजनीचं पाणी कुरनूरमध्ये येते. भविष्यात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, पण आपल्याकडच्या काही साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना अडचणी खूप येत आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भविष्यात आपल्याला काय प्लॅन आहे आणि किंवा ह्यांचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल? ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जे अडचण, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ना अडचण कारखानदारांची. कारखानदार हे खाजगी कारखानदार आहेत. त्यातल्यापैकी पण एखादा दुसरा सोडला तर बाकी सगळ्यांनी जवळपास आता मला वाटतं जवळपास त्यांची बिलं देत आलेली आहेत. ऊस हा आता आमचं मुख्य पीक होऊन बसलं बागाचं क्षेत्र वाढल्यामुळे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी की ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेषतः त्यांची सगळ्यात मोठी अडचण जी आज विजेची होती, पाणी द्यायचा विषय होता. तर आम्ही बघा आज आमच्या शासनाने मागच्या 5 वर्षाचे मागच्या सगळे वीज बिल माफ केले, पुढच्या 5 वर्षाचे वीज बिल माफ केले. आणि आज घडीला अक्कलकोटला आम्ही मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून दिवसा 53 गावांना लाईट देतो. आणि टप्पा 2चं काम सुरू झालं, ते टप्पा 2 संपला की संपूर्ण तालुका हा दिवसा लाईट शेतकऱ्यांना मिळणार. हा सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणार आहे. दुसऱ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखानदारांना अजून प्रशासकीय पॉलिसी म्हणून अजून कडक निर्बंध घालून यांची बिलं लवकरात लवकर अदा करण्यासाठी एखादी शासनाची नवीन पॉलिसी आणता येईल का, हे पुढच्या टर्ममध्ये आपण त्याला प्रयत्न करावा लागणार आहे. नक्की साहेब, आता एक प्रश्न महत्वाचा विचारतोय की आपण आता निवडणुकीला सामोरे जात आहे, पक्षाने आपल्याला पुन्हा जबाबदारी दिलेली आहे. आपण मतदाराला काय आवाहन कराल? मी मतदारांना एवढंच सांगेन, 17 वर्ष मंत्री राहिले, 10 वर्ष 17 वर्ष आमदार राहिले, 10 वर्ष मंत्री राहिले, वर्षानुवर्ष काँग्रेसची सत्ता इथे राहिली. या 75 वर्षामध्ये जी कामं अर्धवट होती किंवा झालीच नव्हती, त्या लोकांना जे माझं आव्हान आहे या अक्कलकोट विधानसभेतील जनता, ती कामं पूर्णत्वास आणायची कामं केली. म्हणजे नॅशनल हायवेची कामं या अगोदर एवढी कधीच झाली नाहीत. सिंचन प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच नाही झाले. जलसंधारणाचे तलाव एवढ्या प्रमाणात कधीच नाही झाले. तीर्थक्षेत्राचे कामं एवढे कधीच नाही झाले. रस्त्याची कामं एवढे कधीच नाही झाले. शासकीय इमारती एवढे कधीच नाही झाली. अशा खूप साऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. मला जनतेला मला एवढीच विनंती, आवाहन आहे की काम करणाऱ्याच्या पाठीशी आपण राहा. ज्या लोकांनी वर्षानुवर्ष सत्ता स्वतःच्या स्वार्थासाठी उपभोगली, त्याच्यापेक्षा ज्या सरकारने आपल्या तालुक्यासाठी विधानसभेसाठी भरभरून दिलेलं आहे, त्यांच्या पाठीशी राहा आणि कमळ चिन्हावर मतदान करा. हेच आव्हान, विनंती मी मतदारांना. साहेब, शेवटचा एक प्रश्न आहे की आता हा तालुका तसा पाहिला तर बाउंड्रीवर आहे. कर्नाटकचा काय भाग आपल्या भागाकडे, तो काही भाग उस्मानाबाद जिल्ह्याचा जोडलेला जातोय. ह्या भागामध्ये क्राईमच्या बाबतीत जरा रेटमध्ये थोडासा आपला उंच आकडा दाखवतोय. ह्या संदर्भात आपण पुढच्या भूमिका कशा असतील? कधी काळी हा प्रकार जास्त होता. त्याला एक कारण होतं की सीमावर्ती भागावरील अवैध धंदे, आणि अवैध धंदे करणारे कोण होते? जे राज्य चालवायचे, जे राज्यकर्ते होते, हेच अवैध धंदे चालवायचे. पण मी 5 वर्ष आमदार झाल्यावर अवैध वाळू असेल, अवैध धंदे जे येतात सीमावर्ती भागाचे मोठ्या प्रमाणात राजकर्ते चालवत होते. ह्या 5 वर्षात मी पूर्णतः ते बंद करण्याचा प्रयत्न केला, जवळपास बंदही केले. त्यामुळं आता हा रेशो जवळपास भरपूर खाली आलेला आहे आणि येणाऱ्या काळात अजून तो रेशो खाली जाईल. नक्कीच आपण वेळ दिलात आणि तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा असतील. जनक्रांतीच्या आपल्याला शुभेच्छा. नक्कीच लोक पुन्हा आपल्याशी पाठीशी राहतील. आणि शुभेच्छा तुम्हाला.